नमस्कार, मी सुप्रिया. कुक विथ सुप्रियामध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आज मी बनवणार आहे पाववडा, नाशिकचा फेमस पाववडा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे बेसन, बटाटे मी उकडून घेतलेले आहेत, थोडंसं कढीपत्ता, जिरे, धना पावडर, हळद, ब्रेड, लसूण, हिरवी मिरची आणि चवीपुरतं मीठ. त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं. पहिल्यांदा थोडेसे जिरे टाकायचे आपल्याला. जिऱ्याला जरा कढू द्या. त्याच्यात लसूण आणि हे हिरवी मिरची टाकायची आणि ह्याला चांगलं असं भाजून घ्यायचं. आता ह्याला काढून घ्यायचं आपल्याला. आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आता हे बटाटे उकडून घेतलेले त्याला कुस्करून असं बारीक करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडीशी हळद, थोडीशी धना पावडर, आणि मिरची, लसूण मिरचीची पेस्ट घालून घ्यायची. ह्याला आता एकजीव करून घ्यायचं. ह्याच्यामध्ये बारीक चिरलेले कढीपत्ता घालायचा आणि ह्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला. आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता बेसन पीठ आपल्याला एक काढून घ्यायचं आहे. त्यासाठी थोडंसं सोडा टाकायचं आणि थोडं मीठ चवीपुरतं. हे पीठ असं पातळ करून घेतलेलं आहे, जास्त पण पातळ नाही करायचं. आता आपल्याला हे सारण भरून घ्यायचं ह्याच्यामध्ये. आता आपल्याला हे सारण असं भरून घ्यायचं आणि त्यावर हे ब्रेड असं ठेवायचं. अशा प्रकारे मी हे बनवून घेतलेलं आहे पाववडा. आता आपल्याला ह्याला तळून घ्यायचं. पाववडा म्हणले की मिरच्या तर लागतातच, तर मिरच्या तळून घ्यायच्या थोडे. आता हे मिरच्या काढून घ्यायच्या आपल्याला. आता आपल्याला पाववडा तळून घ्यायचं आहे. त्यासाठी हे बेसन पिठामध्ये असं डीप करून घ्यायचं याला. ह्याला असं वर थोडंसं तेल टाकायचं, त्याला पलटून घ्यायचं असं.
आपलं असं छान तळलं गेलेलं आहे. आता अशा प्रकारे आपलं पाववडा तयार झालाय. त्याला काढून घेऊ. तर तयार आहे आपला पाववडा. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.